नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहोत इयत्ता 9वीतील संख्या पद्धतीमधील आपण आज काय पाहणार आहोत त्याची आकृती पाहणार आहोत. तर काय सांगितले पहिली आकृती आपण काय आहे संख्या रेषेवर वर्गमुळात 3 दर्शवा हे आज आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा काय सांगितले आपल्याला त्या स्केलवरती वरची जी पट्टी असते वरची पट्टीवरती आपण काय घ्यायचे स्केल घ्यायची. पहिल्यांदा मार्क करूया आपण. मार्क करून मग आपण काय एक रेषा आपण 1 0 1 2 3 4 5 एक रेषा आखली असते आपण. त्यावर आपण आता अंक लिहू 0 1 2 3 4 इकडे -1 आणि इकडे -2 पण काढू शकतो घेऊ शकतो. आता काय करायचं आहे आपल्याला एक वरती बरोबर एक वरती काय करायचं आहे आपल्याला आता एक रेषा आखायची बरोबर एक वरती आपण रेषा 0 to 1 0 to 1 0 to 1 म्हणजे काय आपला काय असणार आहे 1 युनिट असणार आहे. 0 to 1 म्हणजे आपला काय 1 युनिट असणार आहे. हा 1 युनिट आपण काय घ्यायचं बरोबर एक वरती घेऊन बरोबर ह्या एक या बिंदूवर एक या पॉइंट वरती घेऊन बरोबर काय मारायचे आपल्याला ते चाप मारायचा आहे. बरोबर इथे आपल्याला चाप मारायचे आणि काय 0 म्हणजे मी काय घेणार आहे इथं ए, 1 म्हणजे काय घेणार आहे बी आणि जिथे चाप मारली तिथे बिंदू काय घेणार आहे मी सी घेणार आहे. आणि काय करणार आहे आता बरोबर 0 पासून म्हणजे 0 म्हणजे माझा काय ए बिंदू आहे. ए बिंदू पासून माझं काय करणार सी बिंदू पर्यंत काय करणार आहे मी अशी एक तिरकी रेषा मारणार आहे. बरोबर सी ह्या बिंदू पर्यंत काय केली मी तंतोतंत काय केली तिरकी रेषा मारून काय केली ती जुळवून घेतली. आता काय करणार आहे 0 म्हणजे काय माझा ए, ए या बिंदूपासून सी या बिंदूपर्यंत बरोबर हे काय केलं मी बरोबर काय घेतले एक माप घेतलं. माप हेच माप मी काय करणार आहे खालीपर्यंत नेणार आहे. वरती घेतले ते काय करणार आहे मी खाली नेणार आहे. खाली या संख्यारेषेपर्यंत काय नेणार आहे हे असं काय करणार आहे चाप खाली पण आणणार आहे आणि तिथं काय लिहिणार आहे मी वर्गमुळात 2 काय लिहिणार आहे. हे काय झाला माझा ए, हा झाला माझा बिंदू बी आणि हा झाला बिंदू सी. त्याला तिथे वर्गमुळात पण इथं पण लिहिणार आहे मी वर्गमुळात 2. हेच आपण आता काय करणार आहे आपण कॅल्क्युलेशन द्वारे समजावून घेणार आहे. तिथं पण काय लिहिणार मी त्रिकोण ए बी सी मध्ये आणि इथं काय माझा 90° काय माझा कोन आहे. इथं माझा 90° कोन आहे. मी तिथं काय लिहिणार मी पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय करणार आहे मी इथं आता त्रिकोण एबीसी मध्ये माझा कर्ण माझा काय आहे 90° समोर माझा काय कर्ण आहे माझा म्हणजे बाजू कुठली बाजू आहे माझा एसी बाजू आहे म्हणजे माझा काय झाला तो कर्ण म्हणजे एसी चा कर्ण आणि बाजू एबी बरोबर एबी चा वर्ग आणि अधिक बीसी चा वर्ग. एबी चा वर्ग म्हणजे माझा काय आहे एबी चा वर्ग म्हणजे एबी म्हणजे काय माझा 1 आहे इथं आणि बीसी पण माझा काय 1 आहे. एबी माझा 1 आहे म्हणताना 1 चा वर्ग आणि बीसी चा वर्ग म्हणजे काय माझा बी माझा काय आहे बीसी माझा काय 1 आहे म्हणजे 1 चा वर्ग 1 अधिक 1 म्हणजे काय झाला माझा 2 म्हणजेच काय माझा एसी चा वर्ग बरोबर 2 म्हणजेच काय एसी माझा काय झाला वर्गमुळात 2. ह्याच पद्धतीने आपण काय करायचं आता वर्गमुळात 3 पण आपल्याला आता शोधून घ्यायचा आहे. वर्गमुळात 3 म्हणजे ह्याच्यामध्येच मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला वर्गमुळात 3. इथं पण काय करायचं आपल्याला जिथं बिंदू सी आहे जिथं बिंदू मी काय केलाय सी मार्क केलाय तिथूनच काय करणार एक तिरकी रेष मारणार आहे. तिथूनच काय मारणार एक तिरकी रेष अशी मारणार आहे. तिरकी रेष म्हणजे काय सरळ अशी मारायचं आहे आणि काय करायचं आहे मी इथं पण पॉइंट 0 पासून 1 पर्यंत काय केलाय
युनिट एकच घेतला. युनिट काय घेतला? एकच आहे. तो पण काय घ्यायचा? युनिट एकच घ्यायचा आहे. तर आपण ते काय घ्यायचं आहे? बिंदू सी पासून, बिंदू सी मधून काय घ्यायचं आहे? युनिट एक घ्यायचं आहे. बरोबर इथं काय केला मी? असा मार्क केला. मार्क केल्यानंतर मी काय करणार आता? शून्य पासून म्हणजे बिंदू हा बिंदू काय आहे माझा? ओ. ए बिंदू ए आहे माझा इथं, म्हणजे शून्य घेतलाय. इथं काय? शून्य आहे. आणि ह्यालाच काय, शून्यालाच काय म्हटले मी? बिंदू ए घेतलाय. त्या शून्य पासून मी काय करणार आहे? ह्या मार्क केलाय त्या जागेला काय करणार आहे? मी एक रेषा आखणार आहे. आणि तिथं काय करणार? रेषा आखल्यानंतर मग त्याला मी बिंदू काय नाव देणार आहे? बिंदू डी हा नाव देणार आहे. म्हणजेच काय आता हे हा काय झाला माझा? वर्गमुळात 3. आता इथं पण काय काय करणार आहे मी? शून्य बिंदू घेतलाय त्यालाच काय म्हटलंय मी? शून्य या अंक घेतला त्याला काय म्हटले मी? ए म्हटले. त्या ए पासून बिंदू डी पर्यंत काय घेणार आहे? असं मी माप घेणार आहे. आणि हेच माप काय करणार आहे मी? खालीपर्यंत असं संख्या रेषेपर्यंत खालीपर्यंत आणणार आहे. संख्या रेषेपर्यंत काय करणार आहे? खालीपर्यंत आणणार आहे. त्यालाच काय घेणार म्हणणार आहे मी? वर्गमुळात 3. त्यालाच वर्गमुळात काय म्हणणार आहे? 3 म्हणणार आहे. त्यालाच वर्गमुळात काय म्हणणार आहे? 3 म्हणणार. आता हे पण मी कसं काढणार आहे आता? आता ह्या इथं पण काय झालं माझं? 90 अंशाचा कोन झालाय. मग ह्याला 90 अंशाचा कोन समोर म्हणजे इथं काय आहे माझा? वर्गमुळात 3 आहे. म्हणजे बरोबर 90 अंशाचा कोनासमोर बाजू काय मिळते माझी? एडी. काय त्या? एडीचा वर्ग. म्हणजे काय झाला? एडीचा वर्ग. बाजू काय झाली माझी? ए बी. म्हणजे काय झाली माझा? ए बी. ए बी आहे म्हणजे माझं काय झाला? तर ए बीचा वर्ग. ए बी म्हणजे काय माझं? इथं काय आलं माझा? ए सी. इथं ए बी आहे आणि इकडे काय माझा? ए सी आहे. ए सी म्हणजे काय झाला माझा? वर्गमुळात 2 अधिक आणि माझा डी सी काय येणार आहे माझा? वर्ग. एडीचा वर्ग बरोबर म्हणजे बरोबर माझ्या कर्णासमोर म्हणजे 90 अंश समोरचा माझा बाजू माझी काय झाली? एडी. आणि इथला काय झाला माझा? त्याचा काय झाली? बाजू म्हणजे एसी. आणि इकडची बाजू माझी काय झाली? डीसी. एसी माझं काय आहे? वर्गमुळात 2 आणि डीसी काय माझा? 1 म्हणजे 1चा वर्ग. वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 म्हणजे काय झालं? इथला 2 इथला वर्ग इथला 2 आणि इथला 2 काय होतं? कॅन्सल होते. म्हणजे 2 अधिक काय येणार माझं? 1. 2 अधिक 1 म्हणजे काय झालं माझा? 3 म्हणजे एडीचा वर्ग बरोबर म्हणजे एडी बरोबर माझा काय झाला? वर्गमुळात 3. कारण की वर्ग गेल्यामुळे काय होते? इथं वर्गमुळात काय येते? 3 येते. आता काय करणार आहे मी? वर्गमुळात संख्या रेषा वर्गमुळात 3 पण तुम्हाला सांगणार आहे. संख्या रेषेवर वर्गमुळात 5 दर्शवा. इथं पण काय करणार आहे तुम्ही? संख्या रेषेवर पहिल्यांदा स्केलवरती काय करणार मी? पॉइंट असं काय करणार आहे? पहिल्यांदा मार्क करून घेणार आहे. 0 1 2 3 4 5. 0 1 2 3 4 आणि इथं काय येणार? वजा 1 आणि इकडे तुम्ही वजा 2. इथं पण तुम्ही असं आखू काढू शकता. आता काय करणार आहे मी? वर्गमुळात 4 इथं काय करणार मी? 1 वर घेणार नाही. इथं काय करणार? कारण की वर्गमुळात 2 आपलं काय आहे? वर्गमुळात 4 म्हणजे आपला काय येतोय? 2 येतोय. वर्गमुळात 4 म्हणजे काय? आपला 2 येतोय. तर पण आपल्याला काय करायचं? वर्गमुळात 5 काढायचा आहे. वर्गमुळात 5 काढायचा आहे म्हणताना आपण काय केलं? इथं काय केलं? 2 वर काय केली आपण? तुम्ही कोण मापक नुसता तुम्ही 90 अंशाचा कोन असं घेऊन तुम्ही काढू शकता. खरं पण मी काय केलं? फक्त एक रेषा असं काय केलं? अशी उभी एक रेषा तिथं मी काढणार आहे वर्ग फक्त 2 वर. आणि इथं पण काय करणार आहे मी? युनिट काय घेणार आहे?
एकच घेणार आहे. युनिट काय घेणार आहे? एकच घेणार आहे. म्हणजे 0 ते 1 पर्यंत माझं युनिट काय येते? 1 येते. म्हणताना युनिट एकच घेणार आहे. युनिट काय घेणार आहे? 1. म्हणजे हेच मी काय करणार आहे? ह्या 2 वर काय करणार आहे? ठेवून काय करणार आहे? असं काय करणार आहे? मार्क करणार आहे कर्कटकने. कर्कटकने 2 वर काय करणार आहे? असं 2 वर ठेवून असं मार्क केला. आणि तो हा बिंदू काय करणार आहे मी? आता हा मी बिंदू 0 पासून ह्या मार्क केलेल्या पॉइंट वर काय करणार आहे? मी इथं पर्यंत काय करणार आहे? आता अशी तिरकी रेष इथे काढणार आहे. मग ह्यालाच काय नाव देणार आहे? मी 0 या बिंदूला 0 ला काय देणार आहे? ए. आणि 2 ला काय करणार आहे? बी. आणि जिथे मार्क केलाय त्याला नाव काय देणार आहे? सी. आता पण काय करणार आहे मी? त्रिकोण एबीसी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार इथं पण माझा काय झाला? 90 अंश कोणाच्या समोर काय येणार? माझा कर्ण एसीचा वर्ग. आणि काय येणार? त्याच्या कर्णाच्या लगतची बाजू काय माझी? एबीचा वर्ग. आणि कर्णाच्या समोरची बाजू म्हणजे माझं काय येणार? बीसीचा वर्ग. एबीचा वर्ग म्हणजे काय आला? माझी इथं 0 ते 1 0 ते 1 म्हणजे माझा 1. आणि 1 ते 2 पर्यंत माझं काय येणार? 1. म्हणजे 1 आणि 1 काय झाला माझा? 2. म्हणजे 2चा वर्ग. आणि बीसी काय माझा? 1चा वर्ग. म्हणजे 2चा वर्ग काय झाला माझा? 4. आणि 1चा वर्ग म्हणजे माझा काय? 1. म्हणजे बरोबर काय झाला? 5. 4 अधिक 1 म्हणजे 5. एसीचा वर्ग म्हणजेच काय माझा? एसी बरोबर काय आला? वर्गमूळ 5. अजून एक काय राहिलंय माझं इथं करायचं? 0 पासून म्हणजे ए पासून सी पर्यंत इथे काय केलंय मला? इथे मला काय करायला? मार्क करायला पाहिजे. मार्क करून हेच पॉईंट काय करणार आहे? मी खालीपर्यंत मला आणायला पाहिजे. कारण की मला संख्या रेषेवर दाखवायचं आहे. म्हणताना काय केलं मी? हाच मार्क काय केला मी? इथपर्यंत खालीपर्यंत आणला. आणि ह्याला काय देणार आहे मी? वर्गमूळात काय देणार आहे? 5. आणि इथं पण वर्गमूळात काय लिहिला? 5. अशा पद्धतीने आपण संख्या रेषेवर वर्गमूळात 5 आपण दर्शवला आहे. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? तर आजच्या भागामध्ये तुम्हाला काहीतरी डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. असेच ब्लॉग मला व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.